ज्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर प्रकल्प उभारण्यात आले त्याच प्रकल्पग्रस्तांना देशोधडीला लावण्याचे काम मुंबई जेएनपीटी पोर्ट रोड कंपनी लिमिटेड या कंपनीतर्फे करण्यात येत आहे। मागील 10 ते 12 वर्षापासून 400 प्रकल्पग्रस्त कामगार चिर्ले, दास्तान आणि करंजाडे या टोल नाक्यावर काम करत होते। 1 मे 2016 पासून या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले। या कामगारांना कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली नाही। जेएनपीटी, NHAI, सिडको हे पार्टनर असलेली ही कंपनी अस्तित्वात असून जेएनपीटी मार्फत डबल दराने टोल वसुली केली जात आहे। कंपनीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नसून कंपनी व्यवस्थित सुरू आहे। या कामगारांच्या कायदेशीर देणी संदर्भात न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेने पाठपुरावा करून कामगार आयुक्तांकडे दाद मागितली होती। कंपनी विरोधात खटला दाखल केला गेला। कंत्राटदाराने कामगारांची देणी न दिल्यास प्रमुख मालक याची ती जबाबदारी कायद्यामध्ये आहे। दिल्ली येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये स्थानिक डायरेक्टर श्री फेगडे यांना या कामगारांच्या प्रश्नासंदर्भात संपूर्ण अधिकार देण्यात आले, परंतु फेगडे हे जाणून बुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप कामगार नेते महेंद्र घरत यांनी केला आहे। याच्यामध्ये या टोलची निर्मिती 2004 साली झालेली होती, सुरुवात झाली टोलला। त्याच्या अगोदर हे जेएनपीटी लिंक म्हणून हा रस्ता तयार झाला। याला जमीन भूसंपादनामध्ये लोकांचा फार विरोध होता आणि फार म्हणजे सुरुवातीला तर मिलिटरीच्या माध्यमातून हा रस्ता तयार करण्यात आला आणि मग टोल रोड सुरू केल्यानंतर लोकांनी आंदोलन केलं। त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की तुम्हाला आमची मागणी होती का जेएनपीटी लिंक आहे तर जेएनपीटीच्या बंदरामध्ये आम्हाला रोजगार द्या, पण त्यांनी सांगितलं नाही आम्ही नॅशनल हायवेच्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ असे तत्कालीन जे डबले म्हणून प्रोजेक्ट डायरेक्टर होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि तशा प्रकारे आपले लोक कामाला लागले। 2004 सालापासून आपण 2016 पर्यंत रेग्युलर आपण तिथं काम करत होतो आणि अचानक काही नोटीस न देता 2 दिवसामध्ये टोल बंद करण्यात आला आणि याच्यापेक्षा दुप्पट टोल वसुली ही पोर्टमध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं की आतापर्यंत तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं कायमस्वरूपी रोजगार, जमीन त्याच्यासाठी घेतल्या, जेएनपीटी आज त्याच्यामध्ये आम्हाला रोजगार देत नाही, तर याच्यामध्ये आमचं रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे आणि तुमचा जो शब्द होता त्याप्रमाणे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे, आमची पहिली मागणी आहे। या विरोधात शनिवारी कंपनीच्या डी पॉइंट येथील कार्यालयासमोर कामगार व त्यांचे कुटुंबीय आंदोलनासाठी बसले होते। यावेळी कामगार नेते महेंद्र घरत यांनी केंद्र सरकारवर टीका करताना संबंधित अधिकाऱ्यांचाही खरपूर समाचार घेतला। दरम्यान महेंद्र घरत यांनी कामगारांना न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे। याच्यामध्ये डबले जे अधिकारी आहेत ते सकाळी माझ्या माहितीप्रमाणे सकाळी आले आणि आमचे लोक याला सुरुवात व्हायच्या अगोदर ते इथून गेलेले आहेत। त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं, त्यांनी सांगितलं आम्ही दुसऱ्या बैठकीसाठी बाहेर गेलेलो, परंतु असं त्यांना पळून जाऊन जमणार नाही, कारण त्यांचं म्हणणं होतं की आमचा बोर्ड याच्यामध्ये निर्णय घेईल। याच्यामध्ये जेएनपीटी, महाराष्ट्र सरकार, सिडको आणि नॅशनल हायवे अशा 4 कंपन्या याच्यामध्ये भागीदारी करतात। त्याच्यापैकी जेएनपीटी चेअरमनची त्यांची स्पष्ट भूमिका आहे का कामगारांची कायदेशीर देणे असतील तर देऊन टाका। सन्माननीय नितीन गडकरीजी या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना आम्ही भेटलो, ते बोलले कायदेशीर असेल तर आम्ही द्यायला सांगू। अशाच प्रकारे यांचा जो प्रस्ताव गेला होता बोर्डाकडे नॅशनल हायवेच्या, त्याच्यामध्ये बोर्डानं सुद्धा सुचवलं आहे कायदेशीर देणगी असेल तर देऊन टाका। टाळाटाळ फक्त हे करतात। कामगार आयुक्त सेंट्रल यांच्या माध्यमातून आमच्या बैठका चालू आहेत, सोमवारी सुद्धा एक शेवटची बैठक त्याच्यामध्ये आहे, त्यांनी सुद्धा तोडगा करण्याचा प्रयत्न केला का ही कायदेशीर देणे आणि भारतीय कायद्यानुसार तुम्हाला ग्रॅच्युटी दिलीच पाहिजे। ती जर तुमचे कॉन्ट्रॅक्टर जरी 11 वर्ष बदलले असले तर त्याची सर्व जबाबदारी आहे ती प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून नॅशनल हायवेची आहे, तर त्यांना देणं आम्ही भाग पाडणार आहोत। सातत्यानं आम्ही मोर्चे करतोय, परंतु आता हा शेवटचा अंतिम इशारा आहे, याच्यानंतर आम्ही हे नॅशनल हायवे आम्ही बंद पाडणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही तयारी करणार आहोत।